नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तरी आज मी चाललो आहे, प्रथमेश माझा मित्र, सर्पमित्र आहे, हे बघू शकता। एक रॅट स्नेकचा रेस्क्यू आहे। चला तर मग बघूया आज। लोकेशनला तर आम्ही पोहोचलेलो आहे, पण इथं जो साप आहे तो आतमध्ये अडकलेला आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता रॅट स्नेक कसा अडकलेला आहे। याला मराठीमध्ये दिवड किंवा धामण म्हणतात। कुंपणाला लावलेल्या जाळ्यामध्ये ही धामण अशी अडकलेली आहे की तिला निघताच येईना। प्रथमेश तिला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही बघू शकता कसा विळखा घातलेला आहे त्याने प्रथमेशच्या हाताला। आता जाळी कापूनच तिला सोडवावं लागेल। झाले होते जाळ्यामध्ये अडकल्यामुळे तिच्या अंगाला जखम देखील झालेली आहे। सापाला कोणती इजा न होऊ देता प्रथमेशने जाळी कापायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही पाहू शकता शेवटची जी जाळी राहिलेली आहे ती कापून काढण्यास मी पण प्रथमेशला सहकार्य केले। जाळी पूर्णतः कापून झालेली आहे। सापाची सुटका झालेली आहे बघा। या सापाच्या अंगाला जखम झाली, त्याच्यामुळे हा खूपच रागीट झालेला आहे। मित्रांनो हा साप जरी बिनविषारी असला तरी याच्या बाईटमुळे जखम होऊन त्यातून ब्लिडिंग होऊ शकते। काही व्यक्ती तर बिनविषारी सापांच्या बाईटने घाबरून मृत्युमुखी पडतात। जर कोणाला स्नेक बाईट झाले असल्यास घाबरून जाऊ नये, तर त्यांनी जवळपासच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। प्रथमेशची सापासोबतची पोज खूप डॅशिंग दिसत आहे। हा साप नेटमध्ये ट्रॅप झाल्यामुळे याच्या अंगाला जखम झाली होती, त्याला हळद लावत आहेत। तुम्ही बघू शकता हा रॅट स्नेक रेस्क्यू केलेला आहे। चला तर मग आता याला पिशवीमध्ये बंद करून रिलीज करण्यासाठी निघूया। मिशन सक्सेसफुल। मित्रांनो बघू शकता रॅट स्नेक रेस्क्यू झालेला आहे। प्रथमेशने रॅट स्नेक रेस्क्यू केलेला आहे। चला तर आपण आता याला रिलीज करायला जाऊया। तर फायनली मी तो साप होता तो पकडला, त्याला रेस्क्यू केला व्यवस्थित। जाळामध्ये अडकलेला धामण साप। तर माझा मित्र आहे डॉक्टर रोहन नागे, तो कोलाडवरून खास मला भेटायला आला होता आज। सो मी त्याच्यासोबत रॉमध्ये ज्यूस पित होतो, तर अचानक कॉल आला की प्रथमेश आमच्या इथे साप आहे, जो की आम्ही जिथे ते लोक क्रिकेट खेळत होते तिथे तो साप जाळामध्ये अडकलेला होता। तर त्यांचं एक कौतुक होतं की त्यांनी त्या सापाला मारलं नाही, तर मला कॉल करून त्या सापाला एक जीवदान दिला। धामण साप आहे, कमीत कमी एक 10 फूट तरी तो साप लांबीला असावा माझ्या अंदाजाने। तर आम्ही त्याला खूप व्यवस्थित, त्याला कोणती इजा न होता त्याला आम्ही व्यवस्थित त्या जाळामधून सुटका केली। माझ्यासोबत डॉक्टर नागे होते, त्यालासुद्धा साप पकडायचा होता आणि सुदैवाने आज कॉल आला आणि तो माझ्यासोबत रेस्क्यूला आला। मी आलो होतो ॲक्च्युली प्रथमेशला भेटायला। म्हटलं बरेच दिवसापासून प्रथमेशला भेटायचं होतं, तर आज माझं भेटणं झालं। आणि योगायोगाने एक त्याला कॉल पण आला। मी त्याला म्हटलं की हा रेस्क्यू कॉल असेल आणि नेमका रेस्क्यू कॉल निघाला। मित्रांनो माझी खूप दिवसापासून एक इच्छा होती की मला फुल साईज रॅट स्नेक हातात घ्यायचा होता, तो आज माझी पूर्ण झालेली आहे। तर कसं वाटतं रोहन तुला असा साप घेतल्यानंतर? बिग साईज एकदम भारी बॅग मधून, आणि तू हातात घे आणि पब्लिकला दाखव, आपल्या सबस्क्राईब जेवढे आहेत आपले सबस्क्रायबर त्यांना दाखव की साप कसा आहे तो। डायरेक्ट जाईल तो तसा निघून। उचल 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 उचल, डायरेक्ट हितात टाकले। बघू शकतो मित्रांनो रॅट स्नॅक खूप बिग साईजचा आहे हा। नाही उचल। तरुण कसा वाटतं तुला साप हातात घेतल्यानंतर?
जवळपास एक 8 ते 10 फूट तरी लांबीचा असेल. आज मी फर्स्ट टाइम हा 8 ते 10 फुटाचा फुल साईज त्या स्नेक हातात घेतलेला आहे. पकडायला खूप भारी वाटत आहे. तर मग आपल्या पब्लिकला एक झालेला आहे कारण ना त्याला ना थोडी जखम झाली त्याला, तर आम्ही त्याला हळद वगैरे लावलेली आहे थोडी. हा, जाळ्यामध्ये ट्रॅप झालेला होता, प्रथमेशने त्याला हळद लावलेली आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, तो होईल बरं लवकरच. तर बाकी तू काय सांगशील? तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हे ज्या मोठं प्राणी म्हणजे रेप्टाईल असो किंवा बाकी कुठले जे वन्यजीव असू दे, त्यांना कृपया त्रास कोणी देऊ नका आणि मारू पण नका. साप दिसले की लोक घाबरून त्याला मारतात. आपल्याला ते काही नुकसान करत नाही. जवळपास तुम्ही सर्पमित्राला फोन करा, तुमच्या ओळखीत कोण नसेल तर विचारून कॉन्टॅक्ट नंबर एक सर्पमित्राचा आपल्या जवळ एक ठेवून द्यावा, जेणेकरून ह्या सापांना मारले जाणार नाही. अनेक त्यांना चांगलं जीवदान भेटेल, त्यांना सुद्धा एक चांगलं जीवदान भेटून जाईल. तर मित्रांनो, आता पावसाळा चालू होणार आहे आणि हे जे साप आहेत हे आता जे काही असं बघू शकता, हे असे बिल आहेत. जसे की आपल्या घराच्या आवाराच्या आजूबाजूला अशी बिळ असतात थोडेफार. सो साप जे आहेत ते आता पाऊस पडल्यानंतर ते बिळांमधून बाहेर निघतील. तर बाहेर निघाल्यानंतर ते आपल्या आजूबाजूला दिसणार आहेत साप. सो तुम्ही त्यांना मारू नका. तुमच्या जवळच्या सर्पमित्राला बोलवून तुम्ही त्याला रेस्क्यू करायला सांगा, किंवा आम्ही आहोतच तुमच्या सेवेसाठी आणि मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. बघू शकता कशा प्रकारे ती बिळामध्ये गेलेली आहे. आता ती पूर्ण सेफ आहे.